स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या सेशनचं आपलं डे 2, दुसरा दिवस आहे. सगळ्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि अवचेतन मन से कुछ आगे या टॉपिकला आपण पुढे आणखी समजून घेऊ. ओके, सो कशा आहात सगळे? काय स्लोगन असलं पाहिजे? आवाज येतोय का माझा? माझा आवाज क्लिअर आहे का सगळ्यांना? हात दाखवायचा आहे. ओके, सो कशा आहेत सगळे? स्वस्त, मस्त, जबरदस्त. वाक्य कसं असलं पाहिजे आपलं? आतून आवाज आला पाहिजे. तुम्ही कशा आहात? स्वस्त, शरीराने संपूर्ण स्वस्थ, मनाने संपूर्ण स्वस्थ. जीवनाचा प्रत्येक क्षण कसा जगताय? मस्त जगताय. आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनात कसा येतोय? तर जबरदस्त येतोय. असंच जीवन आपल्याला आयुष्यभर जगायचंय. ओके, सो मोस्टली सगळ्यांना आवाज येतोय. काही लोकांना जर आवाज येत नसेल तर थोडं नेटवर्क कनेक्शन चेक करा. चलो, सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. आजचं डे 2. काल आपण अफर्मेशन या विषयावर बोललो आणि एक होमवर्क तुम्हाला दिलेला होता. होमवर्क होता की आपल्या जीवनामध्ये जो काही त्रास आहे तो त्या कागदावर लिहून टाका. जो कुणाही बद्दल, कुठल्या व्यक्तीबद्दल कंप्लेंट असेल त्या कागदावर लिहून टाका आणि त्याला माचीसची काडी लावून टाका. कोणी कोणी ही ऍक्टिव्हिटी केली सांगा बरं. कसं वाटलं? हँडरेज करा. कुणी कुणी ही ऍक्टिव्हिटी केली आणि कसं वाटलं? एक दोन एक्सपिरियन्स घेणार आपण. हा बोला सर. अस्तित्व सर, अनम्यूट करा. हॅलो मॅम. नमस्कार सर, बोला. हा नमस्कार मॅम. हा ऍक्च्युली ऍक्टिव्हिटी करताना पण निगेटिव्ह पॉइंट किती लिहायचे, काय लिहायचे समजून नव्हते येत. पण जितके लिहिता आले तेवढे लिहिले आणि संध्याकाळी पाऊस तर असा तुफान झाला आणि त्यात मी वाहून टाकलं ते सर्व. छान. आता कसं वाटतंय? ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर कसं वाटतंय? छान वाटलं, मस्त वाटलं, एकदम फ्रेश वाटलं, एकदम पॉझिटिव्ह वाटलं. तर आता ही ऍक्टिव्हिटी 21 दिवस कंटिन्यू करा सर. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनातलं जे काही ओझ आहे, ज्या काही कारणाने आहे, ते हळूहळू डिलीट झालेलं दिसेल. तर नक्की ही ऍक्टिव्हिटी Sure, ma'am. पुढचे 21 दिवस Definitely. कंप्लीट करा. Sure. Thank you so much. सोनाली मॅडम बोला. सोनाली मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट करा सोनाली मॅडम. अंजली मॅडम बोला. अंजली दीक्षित. हा बोला सोनाली मॅडम. आवाज नाही येत आहे. हॅलो. सोनाली मॅडम आवाज येत नाहीये. आदित्य सर अनम्यूट करा. चला, कदाचित काहीतरी व्हॉइस, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्याकडे? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, सो लेट स्टार्ट टुडे सेशन. काल आपण अफर्मेशन, आपण आपल्या जीवनाबद्दल जे शब्द उच्चारतो किंवा जे वाक्य बोलत असतो त्याचा कळत नकळत आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये जे आपण शब्द वापरतो किंवा घरातल्या व्यक्तींबद्दल जे शब्द वापरतो, मनात जरी बोलत असेल आपण, सो इट्स कनेक्ट विथ अवर सबकॉन्शियस माइंड. तर त्याच्यामुळे प्रत्येकासोबत बोलताना सकारात्मक आणि चांगला विचार करायचा, हा संकल्प आपण आपल्या जीवनाबद्दल घेणं खूप खूप आवश्यक आहे. की जेही शब्द आपण आपल्या कुटुंबाप्रती वापरू, जे तुम्हाला पाहिजे ना त्या व्यक्तीबद्दल, त्याची जशी वागणूक पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा राग आहे, खूप रागराग करतो प्रत्येक गोष्टीत, तर आपण त्या व्यक्तीला काय म्हणतो की हा व्यक्ती खूप जास्ती रागीट आहे. प्रत्येकाशी बोलताना म्हणतो की याचा स्वभाव काही आहे, जिथे जातो तिथे हा व्यक्ती वाद घालतो. या पद्धतीचे आपले शब्द निघतात. आपल्याला उलट अफर्मेशन द्यायचं आहे की हा व्यक्ती प्रत्येक गोष्टी, प्रत्येक व्यक्तीसोबत सकारात्मकतेने जोडून घेतो. माझा आवाज खरंच येत नाहीये का? कारण बरेचसे मेसेज येतात आहे व्हॉइस नॉट. बाकीच्यांना आवाज येतो आहे, सगळ्या ज्यांनाही येत नाहीये क्लिअर आहे? येतोय? येतोय तर मोस्टली येतो आहे. नाही जर अडचण असती तर कुणालाच आला नसता. बऱ्याच लोकांना येतो आहे. ओके, थँक्यू. तर आता या अवचेतन मनाच्या पुढच्या टप्प्यात आपण आज बघणार आहे
Let me share the screen. अफर्मेशनच्या दुसऱ्या टप्प्यात दुसरी जी गोष्ट आहे ती आहे व्हिज्युअलायझेशन. इथे आपण एक छानसं प्रॅक्टिकल करणार आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपणच आपल्या जीवनाप्रती सतत काहीतरी व्हिज्युअलाइज करत असतो. आता जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती चुकून बाहेर गेली आणि यायला अर्धा तास उशीर झाला, फोन लागत नाहीये, 1 तास उशीर झाला, फोन लागत नाहीये, 2 तास उशीर झाले, काहीच कळत नाहीये, आपली मानसिकता पॉझिटिव्ह होते की निगेटिव्ह होते? टाईप इन चॅट बॉक्स. काय विचार येत असतो मनामध्ये, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? काय येतो? टाईप इन चॅट बॉक्स. काय विचार येत असतो? मोस्टली निगेटिव्ह 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 विचार येत असतो की नेमकं त्या व्यक्तीला काय झालं असेल, कसं झालं असेल, या पद्धतीने नकारात्मक विचार येत असतात. कोण स्क्रीनवर लिहित आहे? कृपया स्क्रीनवर लिहू नका. तर जेव्हाही आपण तर नकारात्मक विचार येत असतात आणि हळूहळू जसं जसं आपले नकारात्मक विचार येत असतात, म्हटलं जातं मन चिंती ते वैरी न चिंती, या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कळत नकळत आपल्याला नकारात्मकतेचा सामना देखील करावा लागू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हाही व्हिज्युअलायझेशन जे करायचं आहे तर त्याच्यासाठी एक टॉपिक मी तुम्हाला आता एक छोटंसं प्रॅक्टिकल करणार आहे. कशा पद्धतीने आपण व्हिज्युअलाइज करतो. तर सगळ्यांनी 1 मिनिट डोळे बंद करायचे आहे. पाठीचा कणा ताठ. बघा, प्रत्येक प्रॅक्टिकलला एन्जॉय करा. जर तुम्ही नुसतं ऐकाल आणि प्रॅक्टिकल मध्ये सहभागी घेणं होणार नाही तर तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. जर तुम्हाला रेखीला खरंच एन्जॉय करायचं आहे तर प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये सहभागी व्हायला लागेल. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रांनी ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रांनी ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. ते कळी स्वरूपात असेल किंवा अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. अगदी तुम्हाला ज्या आकारात ते फूल आवडतं त्या आकारात ते फूल आहे. अर्ध उमललेलं, संपूर्ण उमललेलं किंवा कळी स्वरूपात. अगदी तुम्हाला आवडणाऱ्या रंगाचं ते फूल आहे. बघा, तुम्हाला आवडणाऱ्या रंगाचं ते फूल आहे. हळूच ते फूल आपल्या चेहऱ्याजवळ आणायचं आहे. हळूच ते गुलाबाचं फूल चेहऱ्याजवळ आणायचं आहे. बघा, त्याचा मोहक सुगंध आपल्याला प्रसन्न करतोय. बघा, त्या गुलाबाचा मोहक सुगंध आपल्याला प्रसन्न करतोय. त्या गुलाबाचा मोहक सुगंध आपल्याला प्रसन्न करतोय. आणि याच प्रसन्नतेतून चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. सुंदर स्माइल, सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग.
कीप स्माइलिंग. आणि याच स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत, हळूवार डोळे उघडायचे आहेत, हळूवार डोळे उघडायचे आहेत. आणि कोणाला रंग सुगंध जाणवलाय त्यांनी हँड रेज करा. एक दोन लोकांची आपण एक्सपिरियन्स घेणार. अंजली मॅडम बोला, काय जाणवलं? अनिता मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. छान वाटलं. तुम्हाला काल मला काही कारणास्तव नाही अटेंड करायला झालं. मी रेकॉर्डिंग तर तुमचं पूर्णपणे पाहिलं. खूप छान वाटलं आणि आजपासून प्रॉमिस तुमच्याशी मी अशीच कनेक्ट राहणार आहे. तर मला आता अनुभव इतका सुंदर आला की प्रत्यक्षात तो गुलाबाचा वास मला आला. खूप सुंदर, छान, खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. पुष्कर मॅडम, पुष्कर सर बोला. अनम्यूट करा पुष्कर सर. हा, केलं अनम्यूट. हा नमस्कार. बोला सर. काही नाही, छान वाटलं. जसं आता मॅडमने सांगितलं त्याचप्रमाणे ती कळी हळूहळू उमलतीये आणि ते सगळं असं जाणवत होतं, समोर डोळ्यांच्या दिसत होतं. खूपच छान होतं. थँक्यू. थँक्यू. जयश्री पाटील मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्ते. तुमचं सेशन पण सुंदर होतं आणि आज पण म्हणजे आजचं ऍक्च्युली तुम्ही जसं सांगितलं ना तसं आमची पूर्वी गुलाबाची बाग होती. म्हणजे शेतकरी येतो आम्ही आणि तिथे म्हणजे असं गुलाबाची बाग होती. तिथे ते गुलाबाचं फुल म्हणजे असं सफेद रंगाने वरती ना गुलाबी कलरची छटा तसं ते पण ते व्हिज्युअलाइज करायला सांगितलं त्याप्रमाणे ते मला दिसलं आणि सुगंध पण छान, उत्तम सुगंध, म्हणजे ते सुगंधित होतं आणि फुल तसं त्यामध्ये व्हिज्युअलाइज झालं मला. थँक्यू, थँक्यू सो मच. छान, व्हेरी गुड. तर आता आपण जो गुलाब आपल्या जवळ नव्हता प्रत्यक्षात, आपण त्याचा अनुभव घेतला आणि त्याचा कुणाला रंग जाणवला, कुणाला सुगंध जाणवला. याचाच अर्थ काय? जसं मनात चिंतन कराल अगदी त्याच पद्धतीने क्रिएशन होऊ शकतं. आणि आजपर्यंत आपल्या जीवनात जर दुःख आहे तर कधीतरी कळत नकळत ते आपल्याकडनं क्रिएट झालेलं आहे. कळत नकळत त्याची पेरणी आपल्याकडून झालेली आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये दुःख आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव केलेला आहे. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे, आनंद पाहिजे, तर आपल्याला काय करायचं आहे? जीवनातून या दुःखांना काढून टाकण्याचा पहिला पर्याय पेरणी सकारात्मकतेची करायची. शेतकरी हा आपला एक मोटिवेशन, जगातला सगळ्यात चांगला मोटिवेशन देणारा व्यक्ती जर कोणी असेल ना तर शेतकरी आहे. त्याच्याकडनं काय शिकायचं बघा. शेतकरी जेव्हा पीक पेरतो तर त्याला जे पीक काढायचं आहे त्याचीच पेरणी करतो आणि चुकून त्या पिकाच्या आजूबाजूला जर नकारात्मकतेचे म्हणजे कामाचे नसलेले तण आले तर तो उपटून काढतो. अगदी मनुष्य जीवनही तसंच आहे. मनुष्याला जीवनामध्ये सुखाची, आनंदाची पेरणी करायची असते आणि त्या पद्धतीने तो पेरणी पण करतो. पण कळत नकळत या पेरणी सोबत जेव्हा त्याच्या जीवनामध्ये नकारात्मकता येत असते तर तो नकारात्मकतेचे तण उपटून देखील काढत नाही. मग रेकी आपण शिकतोय कशासाठी? की आपल्याला जी गोष्ट पाहिजे त्याची पेरणी करायची आहे आणि कळत नकळत जर नकारात्मकता आपल्या जीवनात आली तर आपल्याला त्या नकारात्मकतेचे तण उपटून काढायचे आहे. क्लिअर झालं? काय करायचं आहे? त्या नकारात्मकतेचे तण आपल्या जीवनातनं उपटून काढायचे आहे. आजपासनं आपल्याला एक चांगलं शेतकरी बनायचं आहे. आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी. तर व्हिज्युअलायझेशन जर चुकीचं आलं, कालचाच मंत्र कट कट कट, डिलीट 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 आपल्याला म्हणायचं आहे. कळत नकळत जर नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्याला काय म्हणायचं आहे? कट कट कट, डिलीट 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 हे अफर्मेशन आपल्याला आपल्या जीवनामध्ये नकारात्मकतेला संपवण्यासाठी द्यायचं आहे. कालच्या याच्यात एक राहिला आपला टॉपिक, तर तो म्हणजे मसुरे मॅटोनी एक प्रयोग केला होता तो भातावर. हा प्रयोग म्हणजे अक्षरशः जगामध्ये ज्यांनी ज्यांनी करून बघितला त्यांचा सेम रिझल्ट आला. तर नेमकं याचं काय? हा रिझल्ट म्हणजे हा कशा पद्धतीने आपल्याला काम करतो तर बघा. अफर्मेशन कसे काम करतात? अफर्मेशन आपल्या जीवनामध्ये जे काम करतात तर ते त्याच्यासाठी हा एक प्रयोग केला गेला.
आपल्या जीवनामध्ये पण 3 प्रकारचे लोक असतात. काही लोकांना आपण खूप प्रेम करतो, त्यांच्या जीवनात 1% आलेली नकारात्मकता आपण सहन करू शकत नाही. ठीक आहे, खूप प्रेम करतो, त्यांना जपायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असतो, त्यांना आपण गमवू शकत नाही. काही लोक आले काय गेले काय आपल्याला फरक पडत नाही. जसं एखाद्या मॉलमध्ये आपण गेलो, त्यांनी आपल्याला काही साहित्य दाखवलं, एखाद्या भाजीवाल्याकडनं भाजी घेतली आणि निघून गेलो, तर अशा लोकांचं जीवनात आपल्या महत्व काय असतं निग्रह. ललित सर, तुम्ही स्क्रीनवर रेषा ओढताय, आपलं सेशन चालू आहे, प्लीज. कसं आहे, बाकीच्यांनाही त्रास होतो ना वारंवार जर तुम्ही रेषा ओढाल तर. ओके, तर नथिंग, आलं काय गेलं काय काही फरक पडत नाही. काही लोक तर आपण आपल्या जीवनात असे ठेवलेले आहे की त्यांचं नाव जरी आठवलं तरी आपलं तेव्हाच्या तेव्हा एक मराठीत म्हण आहे ना, तळपायची आग मस्तकात, अशी एवढा राग आपण त्या लोकांप्रती पकडून ठेवलेला आहे. ती व्यक्ती काय, तिचं नाव सुद्धा आपल्या डोक्यात आलं तरी सुद्धा आपला राग राग वाढतो. असे काही व्यक्ती आपण आपल्या माइंडमध्ये ठेवलेले. याच्यासाठी मसुरे मोटरने एक प्रयोग केला. एका बरणीमध्ये म्हणजे 3 बरण्या घेतल्या, त्याच्यामध्ये भात तांदूळ भरला आणि एकावरच्यावर लिहिलं लव, एकाच्यावर लिहिलं नथिंग, एकाच्यावर लिहिलं हेट. लव वाल्याला रोज सांगितलं की तुझं माझ्या जीवनात खूप महत्वाचं अस्तित्व आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तू माझ्या, म्हणजे जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं त्या लव वाल्याशी बोललं. नथिंग वाल्याला जसं ठेवलं तसं एका कोपऱ्यात ठेवून दिलं आणि हेट वाल्याला रोज वाईट बोललं की तू मूर्ख आहे, तू गाढव आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे. जे जे वाईट बोलता येत असेल त्या हेटवाल्या भाताच्या बोटाला सांगितलं. सारख्याच काळानंतर लव वाला भात ताजा राहिला. नथिंग वाला थोडा खराब झाला, त्याला जास्ती फरक पडला नाही, पण हेट वाल्याला बुरशी लागली आणि पाणी पाणी झालं. जर भातावर शब्दांचा एवढा प्रयोग होऊ शकतो, मग कळत नकळत आपल्या जीवनात जे लोक आहेत त्या लोकांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने फरक पडेल. आपल्या घरामध्ये जे जे लोक राहतात त्यांच्याबद्दल प्रेम आपण जर नसलं, द्वेष करत बसलो, तर त्या नात्याला देखील बुरशी लागेल आणि पाणी पाणी होईल. आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, कसंही बघा, कसंही जगलात तरी हे आयुष्य संपणार आहे, त्याला ब्रेक नाही आहे. आता घेतलेला श्वास परत आपण रिपीट करू शकत नाही, बरोबर आहे, त्याला मर्यादा आहे. ज्या दिवशी आपण पहिला श्वास या पृथ्वीवर घेतला त्याच दिवशी आपल्या बॅक काउंटिंग चालू झालं, आपल्या जीवनाचं बॅक काउंटिंग चालू झालेलं आहे आणि तो शेवटचा श्वास केव्हा येणार आहे तो माहिती नाही आहे. आपल्या हातात फक्त आणि फक्त आहे ते वर्तमानातला श्वास. या वर्तमानातल्या श्वासाला जर तुम्ही परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने भरून टाकणार, तुमच्या जीवनातल्या आनंदाला कोणीच ब्रेक देऊ शकणार नाही. तुम्ही आयुष्यात प्रत्येक क्षण सुखाने, समाधानाने, आरोग्य संपन्नतेने जगू शकाल, कारण आजपासून आपण काय करणार आहे, जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मकतेची पेरणी करणार आहे. कोण कोण रेडी आहे ही पेरणी करायला? जस्ट टाइप मी. कारण जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत त्याच्यात रिझल्ट येणार नाही. कैसे भी जियो जिंदगी का दी एंड आने वाला है, पण त्याला आनंदाने जगायचं की कसं जगायचं हे 100% मात्र आपल्याच हातात आहे, बरोबर आहे. आपल्याच हातात आहे की आपल्या या जीवनाला आपण कशा पद्धतीने हँडल करायचं. रोते रोते जीना है, हसते हसते जीना है, कशा पद्धतीने या जीवनाला पुढचा रंग द्यायचा आहे, दॅट इज ओनली इन अवर हँड. आपल्याच हातात आहे की या जीवनामध्ये कसे रंग द्यायचे आहेत आणि कशी पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे. इट इज ओनली अवर चॉईस. सो आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जगण्याची कला म्हणजे रेकी आहे. पुढे जाऊया आपण. तर आता हे वाक्य वाचा बरं, काय लिहिलेलं आहे. रिअल मी अनम्यूट करा, काय लिहिलेलं आहे. बोला बोला, वाचा. स्क्रीनवर काय वाक्य लिहिलेलं आहे? तुमचा आवाज येत नाहीये. अजून कोणी वाचू शकतं का? चला नूतन मॅडम वाचा, काय दिसतंय? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. ओके, ठीक आहे, थँक्यू. आता मला बाकीचे जेवढे पार्टिसिपंट आहेत त्यांनी सांगा, हे वाक्य वाचल्यानंतर कुणा कुणाला हत्ती किंवा पांढरा हत्ती व्हिज्युअलाइज झाला त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा किंवा मला असा हात दाखवा.
वाक्य होतं सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, पण आपल्याला वाक्य आपण बघितलंच नाही आणि सफेद हाती म्हटल्याबरोबर आपल्या माइंड मध्ये हत्ती किंवा पांढऱ्या हत्तीचं व्हिज्युअलायझेशन झालं. अगदी जीवनात असंच असतं, पाहिजे एक असतं पण व्हिज्युअलायझेशन पटापट दुसरे होतात. म्हणून आजपासून आपल्याला काय करायचंय, जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आहे फक्त आणि फक्त त्याच आणि त्याच गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी कट कट कट, डिलीट 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 म्हणून तिथल्या तिथे त्याला स्टॉपेज लावायचं आहे. कारण कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे, पण जे सुंदर आयुष्य आपल्या जीवनात आहे त्याला सुख, समाधान आणि आरोग्याशी जोडण्याचा आपल्याला संकल्प करायचा. आणि फक्त संकल्प नाही, संकल्प त्याला ऍक्शन. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. तुमचं ऍक्शनच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं नवं परिवर्तन देत असतात. आणि त्याच्यानंतर सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करणारा तिसरा टॉपिक म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगेल? मेडिटेशनची व्याख्या कोण सांगेल? काय वाटतं मेडिटेशन? नवीन लोकांपैकी पहिले प्रसाद सर, काय हो मेडिटेशन सांगा बरं. अनम्यूट करा. एनीवन? इकडे इकडे हँड रेस करा, तिकडे ते लिहिल्यावर नाही. मेडिटेशन म्हणजे ध्यान, हा त्याचं ट्रान्सलेशन झालं. हा प्रसाद सर बोला, अनम्यूट करा. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. हा दीपाली मॅडम तुम्ही काय म्हणताय, बोला. स्वतः बरोबर टाइम घालवणं, थोडं स्वतःला टाइम देणं. स्वतःला वेळ देणं. ओके. हा पुष्कर सर, काय आहे मेडिटेशन? काय आहे मेडिटेशन? म्हणजे आपल्या स्वतःच्या मनावर स्वतःचा कंट्रोल निर्माण करणं. स्वतःच्या मनावर. ठीक आहे. अजून नंदा मॅडम बोला, काय आहे मेडिटेशन? स्वतःच्या आत डोकावून बघणे. स्वतःच्या आत डोकवणं. ठीक आहे. कल्याणी मॅडम लास्ट. हा बोला, काय आहे मेडिटेशन? कल्याणी मेहता मॅडम अनम्यूट करा. चला प्राजक्ता मॅडम अनम्यूट करा. मेडिटेशन म्हणजे आपण जे आता जगत आहोत किंवा आत्ताच्या प्रेझेंट मध्ये आपण जगायचा प्रयत्न करतो. जसे की आता तुम्ही एक मेडिटेशन घेतलं 1-2 मिनिटाचं, की श्वासाकडे लक्ष द्या, त्याला म्हणतात मेडिटेशन. की तुम्ही जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या सोडून प्रेझेंट मध्ये जगा. ओके, चला थँक्यू. आता बघा, मेडिटेशन म्हणजे ध्यान. ठीक आहे, ध्यान म्हणतो आपण त्याला ट्रान्सलेशन. पण तुम्ही रस्त्यावर चालत असता गाडीने वगैरे, तिथे बोर्ड लागलेला असता, नजर हटी दुर्घटना घटी. मेसेज असतो की नाही बोर्डवर, आपण रस्त्याने जात असतो हायवेने, नजर हटी दुर्घटना घटी. अगदी माझी एखादी मैत्रीण भाजी चिरते आणि थोडस लक्ष इकडे तिकडे डायव्हर्ट झालं, ती सुरी बोटावर येते आणि बोट कापल्या जातं. काय होतं हे? आपण जे काही काम करतो, तो मुलांचा अभ्यास असो, की तुम्ही तुमचं साधं गाडी चालवणं असो, किंवा ऑफिसचं कुठलं काम असो, किंवा घरामध्ये एखाद्या गृहिणीचं किचन मधील काम असो, कुठलंही काम करत असताना जर त्या कामावर 100% लक्ष केंद्रित करून केलं, वर्तमानात जे आपण काम करतोय त्या वर्तमानात त्या कामावर फोकस करून केलं, तर त्यालाच आपण ध्यान म्हणू. कारण प्रेझेंटचा हा क्षण, जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी जेव्हा तुम्ही आज उठलात, आज जेव्हा सकाळी तुम्ही उठला, कोणी कोणी म्हटलं थँक्यू की आजचा दिवस मला बघायला मिळालाय. त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये माझा नंबर लागला नाही किंवा माझ्या कुटुंबियांचा लागला नाही, त्याच्यासाठी मी तुझा आभार. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. या भावनेने जर आपण सकाळी उठलो आणि आजचा दिवस माझ्याकडे काम करायला काय आहे, कारण आज मी जसंही जगणार दॅट वॉज, उद्या जेव्हा मी उठणार तो माझा पास्ट राहणार आहे, आणि जे काही कार्य मी आज करणार त्याच्यावर माझ्या उद्याचं भविष्य निर्माण होणार आहे. आणि म्हणून आपल्याला जेही काम करायचं आपल्या आयुष्यामध्ये, जसंही काम करायचं आहे, ते वर्तमानातल्या क्षणांना सकारात्मकतेची ऊर्जा देऊन करायचं. वर्तमानाच्या क्षणांमध्ये जसं तुम्ही जगाल तसाच तुमच्या पास्टच्या सुमधुर आणि चांगल्या आठवणी राहतील. आणि आज चांगलं काम केलं म्हणून
उद्याचं भविष्य आपलं निर्माण होणार आहे. म्हणून आपल्याला जे काही काम करणार आजपासून आपण ते त्यावेळेस तुम्ही किती चांगल्या एनर्जीने करू शकता त्याचा विचार करून तुम्हाला करायचंय की आज माझ्याकडे फक्त आणि फक्त आज आहे आणि आजही मध्ये अर्धा दिवस संपलेला आहे, उरलेले काही तास आहे. मग प्रत्येक क्षणाला मी किती आनंदाने जगणार या क्षणांमध्ये नकारात्मकता टाकायची शब्दांनी, कृतींनी, विचारांनी, की या शब्दांमध्ये पॉझिटिव्हिटी टाकायची, विचारांची, कृतीची. हे सगळं कुणाच्या हातात आहे? नो वन कॅन क्रिएट युअर लाईफ, ओनली यू आर द क्रिएट युअर लाईफ. माझ्या आयुष्याचा शिल्पकार मी आहे, तशीच तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी घ्यायची. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनाला जर स्वतःला आनंदी करायचं असेल सो आजपासनं ऍक्शन टेकर बना. या ऍक्शन जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. इथे मी 1-2 मिनिटाचं आपण हे घेणार. जुन्या स्टुडंट पैकी कोणी जर त्यांचं शेअरिंग करतील सो मी त्यांना रिक्वेस्ट करेल की यू कॅन शेअर की जे तुम्ही लास्ट 10 डेज आणि त्याच्या पुढे रेकीचं सेशन अटेंड केल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काही चेंज होऊ शकतो का, ते याच्यासाठी की हे जे नवीन लोक आहेत आज 458 पीपल्स आहेत तर त्यांना नवी प्रेरणा मिळेल. सो एनीवन इज देअर? हा बोला मॅडम. सगळ्यांना नमस्कार. मॅडमचं खूप खूप धन्यवाद की मॅडमनी मला ही संधी दिली आहे. 19 फेब्रुवारीला मी फर्स्ट जॉईन केली होती. ही माझं 4थं सेशन मी अटेंड करते आणि माझ्यात झालेला आमूलाग्र बदल मॅडमनी फार जवळून बघितलेला आहे. तर तुम्ही 10 दिवस ज्यावेळेस द्याल ना या सेशनला, 11वा दिवस तुमच्यासाठी काहीतरी असा रिझल्ट असेल तुम्ही स्वतःला एकदा आरशामध्ये बघा की माझ्यात काय चेंजेस झालेत ते. आणि हे 10 दिवस तुम्हाला एवढं काहीतरी देऊन जाईल ना की आयुष्य तुमचं बदलून टाकेल, जे माझ्या बरोबर घडलेलं आहे. आणि आज मी 2nd आणि 3rd लेवल पूर्ण करून मी हिलिंगच्या केस पण घेत आहे आणि त्या मी 101% मी सक्सेस करते. हा सगळा रिझल्ट, हा सगळा बदल मी हे 10 दिवस सेशन केल्यामुळे झालेला आहे. तर तुम्हीही करा असा माझा आग्रह असेल आणि खरंच करा. आपल्यातला एक माणूस आहे तो दडलेल्या आतमध्ये, तो बाहेर काढायचं काम मॅडम करून देतात. आपल्याला फक्त 10 दिवस फक्त सेशन अटेंड करायचं आणि फक्त ऐकायचंय. नुसतं ऐकू नका, तर कृती करा. कृती केल्यानेच होणार आहे सगळं. नुसतं भजन म्हणून इथं आलंय आणि ऐकताय तुम्ही, मॅडम बोलताय तुम्ही ऐकताय असं नकोय. प्रत्येक शब्दामध्ये काही नाही काहीतरी दडलेले आणि प्रत्येक शब्द काही नाहीतरी देऊन जातो. मॅडमची सवय, मॅडमना अशी काहीतरी हिंट देऊन जातात ना की अरे मॅडम काहीतरी बोलल्या होत्या, असं नको. तो शब्द तुम्ही कॅप्चर करा आणि त्या शब्दाचा अर्थ काय होता हे तुम्ही शोधून काढा. तर हे 10 दिवस तुम्ही प्रत्येक जणांनी अटेंड करा अशी मी तुम्हाला विनंती करते की प्रत्येक आपला माणूस आहे ना त्याच्यापर्यंत रेकीचं शिक्षण पोहोचलं पाहिजे. रेकी काय आहे ते आत्मसात करणं हे आपलं काम आहे. तर मी एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलवते. थँक्यू सो मच मॅडम, तुम्हाला बसायला बोलायला चान्स दिला. चला थँक्यू. हा पुन्हा मॅडम बोला. येस, थँक्यू सो मच मॅम, तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आलात त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल. आणि नूतन मॅम बोलल्या तसंच अगदी म्हणजे ड्रास्टिक चेंज होतो. म्हणजे रेकीच्या आधीचे आपण आणि रेकी नंतरचे आपण, फिजिकली आपण तसेच असतो पण इंटरनली आपण खूप बदललेलो असतो. म्हणजे माझ्यात खूप बदल आहे आणि म्हणजे मी नेहमी हॅपी राहते. मी म्हणजे तो जो एक असतो ना की मला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचंय आणि जेव्हा आपण करतो आणि त्यांना तो रिझल्ट मिळतो आणि जेव्हा ते आपल्याला बोलतात की यस मला रिझल्ट मिळालाय, ते जे एक थँक्स असतं ना ते ₹1,00,000पेक्षाही खूप मोठं असतं. आणि खरंच खूप 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 बदल होतो. म्हणजे मी ते 10 दिवस मी नेहमी जेव्हा मला आठवेल तेव्हा मी त्या नोट्स घेऊन ते पाहत असते ना, तर मला खरंच असं वाटतं की मी जी आधीची मी होते आणि आताची मी खूप खूप बदल आहे. म्हणजे प्रत्येक एका गोष्टीत. म्हणजे खरंच थँक्यू मॅम, खरंच खूप खूप. तुम्ही सगळ्यांनी हे 10 दिवस करून बघा. 11व्या दिवशी तुम्हाला स्वतःलाच असं वाटेल की अरे आपण खरंच आपण हे करण्यासाठीच या जगात जन्माला आलेलो आहोत. तो एक वेगळाच बदल असतो स्पिरिच्युअली किंवा फिजिकली पण एक तुम्ही दिसण्यामध्ये तुमचा एक वेगळा बदल होतो. सो मॅम थँक्यू सो मच. खरंच मॅम थँक्यू. थँक्यू. आता आपण जास्ती वेळ घेणार नाही. मध्ये मध्ये का बरं मी जुन्या स्टुडंटचा एक्सपिरियन्स शेअर करायला सांगते, कारण तुम्हाला मोटिवेशन त्यांच्याकडनं मिळणार आहे जे ऍक्शन टेकर बनवण्यासाठी. कारण मी जेव्हा सांगेल तर फक्त तुम्हाला काय वाटतं की हा मॅडमचं काहीतरी काम आहे म्हणून सांगतील, पण जेव्हा जे खरोखर प्रॅक्टिस करून राहिले
त्यांच्याकडनं तुम्हाला जेव्हा एक्सपिरियन्स येतो तर तेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल त्यांच्या जीवनात जर बदल होऊ शकतो तर तुम्ही ऍक्शन, त्यांचं एक्सपिरियन्स की तुम्ही ऍक्शन टेकर बनावं, हा एकमेव माझा उद्देश आहे. कारण मला जे रेकीने आयुष्यात भरभरून दिलं ते आज मला लोकांपर्यंत पोहोचवायचं. ज्या क्लासमध्ये आता आपण 10 दिवसांचं सेशन घेतोय, या क्लासची माझी फी 3000 असते. आज विचार करा, 457 पीपल आत्ता क्लासमध्ये प्रेझेंट आहे, मल्टिपल करा 3000 आणि किती होतात. बट त्याच्यापेक्षा जास्त रेकी मला देत आहे. आणि म्हणून हे फ्री सेशन मी घेते आहे. तर एकमेव इच्छा आहे की जर आज तुम्ही या क्लासमध्ये आहात तर कंटिन्युअस 10 दिवस करायचं आहे आणि प्रॅक्टिस करा. नुसतं शिकू नका, फक्त प्रॅक्टिस करा. ओनली युअर प्रॅक्टिस. तुमची जी प्रॅक्टिस आहे तीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन देणार आहे. चला पुढे जाऊया. एक्सपिरियन्स म्हटलं तर एक्सपिरियन्स घेण्यातच आपले भरपूर वेळ निघून जाईल. सो त्याच्यामुळे आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपण ही जी गोष्ट शिकतो आहे या गोष्टीला सायंटिफिकली 21 दिवस प्रॅक्टिस करायची आहे. कारण की आपल्या ब्रेनचा न्यूरोप्लास्टिकचा नियम असा आहे की जी गोष्ट सातत्याने आपण 21 दिवस जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ती आपल्या हॅबिटमध्ये फॉर्म होत असते आणि 90 दिवसात ती फुलफिल होत असते. तर कोण रेडी आहे 21 दिवस आपल्या जीवनाच्या सकारात्मक ऊर्जांसाठी? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाइप करायचं. इफ यू आर रेडी, टाइप इन चैट बॉक्स मी. आने वाले 21 दिन आपके जीवन में नया ट्रांसफॉर्मेशन लाने वाले हैं, नई सकारात्मकता और नई पॉजिटिविटी लाने वाले. थैंक यू. चलो आगे बढ़ते. आता जर तुम्ही मी टाइप केलेलाच आहे तर तुमच्या जीवनात प्रत्येकाच्या काही ना काही जबाबदाऱ्या आहे. तर मी तुम्हाला इथून 5 मिनिटं देते. 5 मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या लिहून काढा. ज्या ज्या जबाबदाऱ्या तुमच्या जीवनात ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत. ज्या तुम्हाला वाटतायत तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत. जस्ट राईट डाऊन. लिहायचं ऑन पेपर, फक्त बघू नका. तुमच्या जीवनातल्या पहिल्या 10 जबाबदाऱ्या लिहून काढा. पहिल्या 10, फर्स्ट 10. हे वाटतंय तुम्हाला महत्वाच्या 10 जबाबदाऱ्या आहेत तुमच्या, तेवढ्या लिहून काढायच्या. मोर दॅन 50% लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत, मग ते लिहितात आहे नाही लिहित आहे माहिती नाही. राहुल सर लिहा, जबाबदाऱ्या लिहा. काय जबाबदाऱ्या आहे तुमच्यावर 10? पहिल्या 10 जबाबदाऱ्या लिहा. नाही कळलं काय लिहायचं आहे? काय लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला जसं आता मुलांचं शिक्षण आहे, नोकरी, घर बांधायचं आहे, ज्या ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहे लिहा. काय काय जबाबदाऱ्या आहे? काही स्वतःच्या इच्छा असतील, स्वतःच्या जबाबदाऱ्या असतील, लिहायच्या जबाबदाऱ्या सगळ्या. लिहून काढा, सगळ्यांनी जबाबदाऱ्या लिहून काढा. आणि ज्यांच्या पहिल्या 10 जबाबदाऱ्या लिहून झाल्या त्यांनी हँडरेज करायच्या. ज्यांच्या झाल्या असतील जबाबदारी लिहून त्यांनी हँडरेज करा. ओके. स्वप्नील सर बोला, काय जबाबदाऱ्या लिहिल्या? गौरी मॅडम बोला, काय जबाबदाऱ्या लिहिल्या? वाचा बरं. स्वतःवर फोकस करायचंय फर्स्ट. त्याच्यानंतर घरातल्या काही जबाबदाऱ्या आहेत. आणखी
हो बस एवढंच लिहिलं? आहेत पुढे छोटे 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 आहेत त्याच्या. अच्छा ठीक ठीक, बोल बोल. हा नयना मॅडम बोला. मी 10 जबाबदाऱ्या सांगितल्या होत्या, बोला. आपल्याला देवाने जे शरीर दिलं आहे ते नीट सांभाळून ठेवणं, त्याची नीट काळजी घेणं ही माझी मॅच पहिली रिपीट जबाबदारी करताय आहे. का? नाही, पहिल्यांदा आहे? हो रिपीट नाही, पहिल्यांदा आहे मॅम. चला छान, ठीक आहे. तुम्ही देवाने थांबा आपल्याला थांबा थांबा, एक मिनिट. हा एक मिनिट. हा अपर्णा मॅडम बोला. म्हणजे स्वतःला हेल्दी ठेवणं हा सगळ्यात ते पहिली प्रायोरिटी राहील आणि स्वतःला खुश आणि आनंदी ठेवू शकलो तर आपण सगळ्यांना ठेवू शकतो, त्यामुळे ती एक अजून दुसरी प्रायोरिटी राहील. सगळ्यांशी चांगले रिलेशनशिप मेंटेन आजकाल होत नाहीत, पण ते ही प्रयत्नांनी आपण करून ठेवू शकतो. त्यामुळे सगळ्यांबरोबर चांगलं वागणं किंवा सगळ्यांच्या बरोबर चांगलं राहण्याचा प्रयत्न. ऑब्व्हियसली घर असल्यामुळे मुलं, मुलांचं शिक्षण, नोकरी, लग्न ह्या पण एक जबाबदाऱ्या वाटतात, त्याच्यामुळे त्याही आहेत. आणि स्वतःचं काम करत काही अर्थार्जन पण आपण चांगल्या पद्धतीने मिळवत राहणं ही पण एक जबाबदारीच आहे. चला, बरं वाटलं की तुमच्या ह्याच्यात पहिलं तुमचं हेल्थ होतं. हा आशा मॅडम बोला. थँक्यू मॅडम. माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये मुलांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, नवऱ्याला साथ देणं, आईची काळजी घ्यायची, सगळ्या बहिणींना एकत्र ठेवायचंय, कुटुंबामध्ये प्रेम समाधान कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी जे काम करते, शाळेत मी शिक्षिका आहे, तर तिथला जे काम करते ते आणखी चोखपणे करायचंय. माझी PhD कम्प्लीट करायची आहे आणि एवढंच लिहिलंय. ओके, तुमच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही कुठे आहे? शेवटला कदाचित PhD कम्प्लीट करण्यामध्ये असेल. तेही करियर रिलेटेड झालं. आप कहाँ पे? येस, आप, आशा, यह अस्तित्व कहाँ पे है? हे सगळं मलाच करायचंय ना. नाही, ते तुम्ही दुसऱ्यांसाठी करा. तुमचं अस्तित्व कुठे आहे? मी काल एक वाक्य बोलली होती. बऱ्याचशा इथे बसलेल्या 90% लोकांच्या याच्यात पूर्ण मुलांसाठी शिक्षण, घर, गाडी, सगळे सगळे स्वप्न आहेत, बट त्यांच्या अख्ख्या लिस्टमध्ये तेच नाहीये. आता तुमच्या लिस्टमध्ये फक्त PhD लिहिलं मॅडम. तुम्ही कुठेतरी लिहिलं का की मी स्वस्थ आहे, मी आयुष्यात जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जगत आहे का तुमच्या लिस्टमध्ये? सांगा आशा मॅडम. नाही, काल नाही लिहिलंय. सांगितलेली गोष्ट लक्षात घ्या. हे जे जीवन आहे ना, आपल्याला प्रत्येक क्षण जे आपण आता वर्तमानात जे जीवन जगतोय, या प्रत्येक क्षणांचा दी एंड आहे. आणि आपल्या या देहासोबत काल मी एक ऍक्टिव्हिटी दिली होती की आपल्या हाताला स्पर्श करून थँक्यू म्हणा, आपल्या डोळ्यांना स्पर्श करून थँक्यू म्हणा की हे सुंदर जग दाखवत आहे. मग खरं अस्तित्व जर आपल्यासाठी कुठे कनेक्टेड असेल तर ते या देहासोबत आहे. तुमचे सगळे नाते या देहासोबत जोडलेले आहे. तुम्ही ज्या घरात राहता तेही या देहाची अस्तित्व आहे, तोपर्यंत घर आहे. नाही तर भिंतीवर एक फोटोला टांगलेल्या हाराशिवाय आपलं अस्तित्व नाहीये. दिस इज द बिगेस्ट फॅक्ट. आणि ती डावलून लक्षात घ्या, शरीरामध्ये आरोग्य जोपर्यंत आहे आणि या देहामध्ये प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं संपूर्ण जग आपलं आहे, त्याच्यानंतर काहीच नाही. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी जशी लिस्ट लिहिली असेल जबाबदाऱ्यांची, इट्स ओके, पण आजपासनं प्रत्येकाच्या लिस्ट मध्ये पहिले तुम्ही. स्वार्थीने बनवायला सांगत आहे. स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थ नाहीये. स्वतःचा विचार म्हणजे आज 90% महिला काय करतात, घरात उरलेलं असेल ना तर ते त्यांच्या ताटात पडतं. ही फॅक्ट आहे. आपल्या शरीराचं जे पाचन तंत्र आहे ना, विचार करा, वर्षानुवर्ष शिळं खाऊन बऱ्याच महिलांना आजार होतो. 40-50 नंतर डायजेशन प्रॉब्लेम एवढंच नाही तर स्टमक कॅन्सर पर्यंत केसेस जातात. कधी विचार केलेला आहे? केव्हापर्यंत जग पाहू शकाल आशा मॅडम? जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंतच ना. त्याच्या पलीकडचा एक क्षण तरी तुमचा आहे का? मग लव्ह युअर सेल्फ. जसे आहात तसे स्वतःला प्रेम करायला लागा. आणि आजपासून या देहात जेव्हाही मुखात अन्न जाईल ना तेव्हा प्रश्न करा की हे मला आरोग्य देत आहे की अनारोग्य देत आहे.
इथे विचार करताना विचार करा की मला हे पॉझिटिव्हिटी देत आहे की निगेटिव्हिटी देत आहे. थिंक अबाउट दॅट. कारण कसंही जगलात तरी आयुष्य एक दिवस संपणार आहे, आणि म्हणून आत्ता तरी स्वतःला न्याय द्यायला शिका. रामकृष्णही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. जग आपल्यामुळे थांबणार नाही, पण हे जीवन, सुंदर जीवन त्या क्रिएटरनी आपल्याला जगण्यासाठी दिलेलं आहे, आणि जगण्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी दिलेला आहे. आपण ते सोडून काही फरक पडणार नाही. भावानी कमी साडी महाग कमी घेतली अॅनिव्हर्सरीला, खुदी को कर बुलंद इतना कि खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या. लास्ट वीक माझी अॅनिव्हर्सरी होती. मी कधीच अपेक्षा करत नाही की मला कोणीतरी गिफ्ट द्यावं. मी माझ्या हस्बंडला आयफोन गिफ्ट केला, माझ्यासाठी घेतला आणि त्यांच्यासाठी घेतला. म्हटलं की आयफोनची जोडी आपण घेऊ. कसं आहे, छोट्या छोट्या आनंदासाठी भांडत असतो आपण की अरे का अपेक्षा करायची दुसऱ्यांकडून. आम्ही तोही दिवस बघितला की खिशामध्ये 50 रुपये असताना सेलिब्रेशन कसं करायचं तेही अनुभवलेलं आयुष्यामध्ये. तोही क्षण आनंदाने जगलो. आज माझी कॅपॅसिटी आहे, मी घेऊ शकते. तर लक्षात घ्या की या जीवनाच्या सुंदर क्षणांचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आनंदाने प्रत्येक क्षण जगायचा आहे. जर जगू नाही शकलो ना तरी संपणार आहे, आणि म्हणून जगायचं आनंदाने. तर प्रत्येकाला विनंती आहे, मी एक उदाहरण आशा मॅडमचं जरी घेतलं तरी प्रत्येकाला आज विनंती हीच करते की या क्षणांचा आनंद घ्यायला शिका, आणि आनंदाने क्षणात प्रत्येक क्षणाला जगायला शिका विथ स्माइल. या जगातलं खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे युनिव्हर्सने आपल्याला, स्माइल. पण आज आपण तेही इतकं कंजूस सारखं वापरतो. कोणी ओळखीचा समोर आलं की प्लास्टिक स्माइल निघते. नाही यार, आज विचार करा की मला या क्षेत्रात इतकं प्रेम, इतका आदर मिळतो. आता एका स्टुडंटला भेटायचा योग आला प्रवासामध्ये, मी 10 दिवस बाहेर होती. तिथे गेल्यावर जे प्रेम अनुभवलं ना, त्याच्यापेक्षा मोठी शिदोरी नसते. की या प्रेमाचा साठा मी याच्यातनं मिळवते. बाकीच्या तर गोष्टी मागे येत राहतात, पण देताना भरभरून प्रेम वाटायला शिका. जे द्याल ते मल्टिपल होऊन तुमच्या जीवनात येणार आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले कोण? आपल्यासाठी आपण रिस्पेक्ट युअरसेल्फ. स्वतःचा आदर, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर नाही द्यायची आहे. कोणाला द्यायची आहे? स्वतःवर घ्यायची. स्वतः ती जबाबदारी घ्यायची आहे. स्वतःच्या लाईफ मध्ये आनंद आणायचा आहे. आणि आजचा होमवर्क च्या आधी तुम्हाला सांगते की दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी, असं आपण जीवन जगत असतो. अरे दोस्तों, पहले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. अगर आप खुद 100% खुश हो, समाधानी हो, सेहतमंद हो, तो आप अपनी जिम्मेदारियां उठा पाओगे. ज्या घरात एक दिवस महिला आजारी असते त्या घराचं दृश्य कसं असतं. ज्या घरातला कर्ता पुरुष 1 महिना घरी राहिला त्या घराला किती आर्थिक अडचणींना जावं लागू शकतं, त्या परिवाराने अनुभवलेलं आहे, त्यांना माहिती असतं. आणि म्हणून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचं तेवढंच महत्व आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जर आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवायचं आहे, कुटुंबाला सुखी ठेवायचं आहे, समाधानी ठेवायचं आहे, तर सगळ्यात पहिले कुटुंबात स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवा, आणि आत्ता नंतर जबाबदारी लिहा. आजचं होमवर्क काय तुम्हाला की पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवून जबाबदार राहणं. सबकॉन्शियस माइंडचा नियम काय आहे? अवचेतन मन एखाद्या सॉफ्टवेअर सारखं काम करतं, रोबोट सारखं काम करतं, ज्याची प्रोग्रामिंग कॉन्शियस माइंड द्वारा केली जाते. आणि कॉन्शियस माइंड एका रोबोट सारखं सगळं काही करतं. त्याला चांगलं किंवा वाईट नाही माहिती आहे, तो पहिले से स्वचलित कार्य को करता है. आपला प्रत्येक विचार आपल्या अवचेतन मनावर महत्वपूर्ण प्रभाव देतो. या यह कह सकते कि जो भी हम सोचते या करते हैं उससे हमारे अवचेतन मन की धीरे धीरे प्रोग्रामिंग होती जाती है, और बाद में वही हमारे माइंड को नियंत्रित करता है. आणि म्हणून अवचेतन मन खरोखर आपल्यासाठी अलादीनचं काम करतो. तुम्हाला काय पाहिजे त्याच आणि त्याच सूचना सतत अवचेतन मनाला द्यायचं आहे.
आणि म्हणून मी सकाळी उठल्या उठल्या मंत्र सांगितला की देवाला थँक्यू म्हणा आणि दोन्ही हात असे करून म्हणा, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, या पृथ्वीवरील सगळ्यात आनंदी व्यक्ती मी आहे. बोलून तर पहा. आज ज्याही गोष्टीची कमतरता आहे, कधीतरी विचार केलाय का? इथे क्लासमध्ये बसलेले जे लोक आहेत ज्यांचं अर्निंग 1 लाखाच्या खाली आहे, त्यांनी कधीतरी माझ्या अकाउंटमध्ये दर महिन्याला 10 लाख रुपये आले पाहिजे असं अफर्मेशन दिलं का? सांगा बरं, टाईप इन चॅट बॉक्स. माझ्या अकाउंट मध्ये दरमहा 10 लाख रुपये आले पाहिजे असा विचार तरी केलाय का? मग विचारातही ज्याची पेरणी झाली नाही तर ते कृतीत प्रत्यक्षात कसं येणार आहे? कसं येणार आहे? मी माझ्या आयुष्यात तो काळ बघितलेला होता जिथे मी 5 आणि 10 हजाराचा स्ट्रगल करते. ते माझ्या भावाला म्हणायची की दादा मला 5,000 रुपये 10,000 रुपये पर मंथ अर्न करण्यासाठी काहीतरी मार्ग दाखव. आज ऍट अ टाइम 2 आयफोन घेऊ शकते ही कॅपॅसिटी आली म्हणजे कॅपॅसिटी नक्कीच वाढली असेल. टचूड. ओके, 1 लाखाची पेरणी करायची हिंमत नाही. किती गृहिणी आहेत ज्या ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, साधा 1 लाख रुपये पर मंथ तुम्ही अर्न करू शकता. तुम्हाला सांगते रेकीच्या हिलिंगच्या याच्यात साधा सांगते तुम्हाला, भारतातला जे आहे रेट तो मिनिमम सगळ्यात लोएस्ट प्राइस 300 रुपीज आहे आणि हायएस्ट प्राइस 20,000 रुपये एका हिलिंगचे घेणारे लोक आहेत रेकी हिलिंगचे. जर रेकी मास्टर हिलर म्हणून तुम्ही काम केलं आणि दिवसाला फक्त 4 केसेस हँडल केल्या, हिलिंग साठी दिवसाला 4 केसेस हँडल केल्या, तरी 500 रुपये एका केसचे जरी घेतले, मिनिमम घेतले, तरी सुद्धा 2,000 रुपये पर डे, एका महिन्याचे 60,000 कमवू नाही शकत का तुम्ही? आणि 4 हिलिंग करायला 3 तासाच्या वर वेळ लागत नाही, 2 तासातच होतं. साधं तुम्ही लोकांना मॉर्निंगला चांगलं मेडिटेशन घ्यायला लागलात, लोकांना दुःखातनं तणावातनं बाहेर काढायचं काम केलं. 50 लोक जर तुम्हाला सकाळी सकाळी भेटले आणि तुम्ही 1,000 रुपये त्यांच्याकडे मॉर्निंग रिच्युअलच्या क्लासेसचे 1,000 पासून 3,000 रुपये महिन्याची फी आहे. 1,000 जरी चालू केले, 50 लोक तुम्हाला भेटले सकाळी सकाळी 1 तासात, काही दिवसभर काम करू नका, घर गृहस्थी तशीच सांभाळ, सकाळच्या 1 तासात 50,000 अर्न करू शकता. हे क्रिएटच झाले नाही ना, कधी विचारच केला नाही, म्हणून ती गोष्ट आपल्या आयुष्यात आलेली नाहीये. आणि म्हणून जे तुम्हाला पाहिजे आहे ते दररोज आपल्या माइंड मध्ये सांगायचं आहे. त्याच्यासाठी मी काल तुम्हाला म्हटलं येलो पेजवर तुम्हाला काय पाहिजे ते रोज लिहून काढा. नाही तर सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना तुम्हाला ज्या सकारात्मक, नकारात्मक शब्द येऊ देऊ नका. माझी गुडघेदुखी बरी झाली आहे असं वाक्य नाही आहे. मी संपूर्ण स्वस्थ जीवन जगत आहे या पद्धतीने अफर्मेशन द्या. तुमचं अवचेतन मन तेच करेल जे तुम्हाला पाहिजे आहे. हमारी सोच ही हमारा जीवन है, सोच बदले तो जीवन बदलेगा. व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपॅन्ड अँड ग्रो. तुम्ही जो विचार करता ते सतत एक्सपॅन्ड अँड ग्रो होतं. सो ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट तुम्हाला पाहिजेच नाही त्याच्यावर फोकस करायचा नाही. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे, स्वतःसाठी वेळ काढायचा आहे आणि आजपासून आपल्या 24 तासाला आनंदाने जगण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कारण जगात रस्त्यावरचा भिक्षकरी असेल तरी त्याच्याकडे 24 तास आहे, बिल गेट्स जरी आहे तरी 24 तास आहे, एपीजे अब्दुल कलाम असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवराय, सगळ्यांकडे दिवसाला 24 तास होते. तुमच्या माझ्याकडेही 24 तास आहे. फक्त फरक आहे की आपण या 24 तासाचं युटिलाइज कसं करतो. आपल्या जीवनाला 8-24 फॉर्म्युला डिवाइड करा. 8 तास स्वतःसाठी द्यायचे, स्वतःची झोप चांगली पाहिजे त्याच्यासाठी 8 तास, त्याच्यातले परत दुसऱ्या याच्यातले 2 तास काढा. 8 तास तुमचं काम आणि उरलेले 6 तास तुम्ही परिवाराला द्या, तुमच्या घरच्या कामाला द्या, बाकीचं काम करा. 24 तास खूप मोठा वेळ आहे दिवसातला. चांगलं झोप, आंघोळ सगळं करून 10 तास पुरेशी आहे. तुम्ही जिथे काम करता त्या कामाचे 8 तास पकडून घ्या. तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला मुंबईला राहतो, पुण्याला राहतो, आम्हाला लोकलनी जाणं येणं करावं लागते, 2 तास अजून त्याच्यात ऍड केला तरी सुद्धा फॅमिलीसाठी क्वालिटी टाइम रोजचा 4 तास काढू शकता. किती लोक काढतात तो क्वालिटी टाइम? घरामध्ये रोज एकमेकांची प्रेमाचा संवाद. मागे माझ्याकडे काउन्सिलिंगला केस आली, मी त्यांना पती पत्नीची केस होती आणि काउन्सिलिंग साठी आली. मी त्यांना एक सुंदर प्रश्न विचारला, शेवटचा डोक्यावरनं प्रेमाने हात केव्हा फिरवला होता? आठवत नाही. आयुष्य संपणार आहे एक दिवस. आयुष्य अख्खं जातं पैसे कमवण्याच्या मागं.
आणि आयुष्यात कमवलेला पैसा जातो रिटायरमेंट नंतर दवाखान्यात डॉक्टरांना देण्यासाठी. जगणार केव्हा? म्हणून जो क्षण आत्ताचा 24 तास आपल्या हातात आहे ना सकाळी उठल्यापासून तर त्या याच्यात रोज आपल्याला 24 तासाचं इतकं सुंदर प्लॅनिंग करा, एकमेकांशी सहभावनापूर्वक संवाद करा की माझ्या मनातल्या भावना दुसऱ्यापर्यंत किती सकारात्मकतेने पोहोचेल. या सुंदर कामनेने जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मनाशी स्पर्श कराल तर त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणल्याशिवाय राहणार नाही. सो प्लॅन युअर 24 hours आणि यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही ते चुंबक आहात की जे तुम्ही प्लॅन कराल ते तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. सो डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. निर्णय करे की आप क्या चाहते. इथून पुढे परत एक नकारात्मकतेच्या मार्गात जायचं आहे कि जैसे थे वैसे जीना है, या एक पॉझिटिव्ह वे अपने जीवन के लिए आपको चुनना है. चॉइस युअर. कारण सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे याचा स्वीकार करायचा आहे. आणि इथून पुढे मी जे पुढचे वाक्य सांगते आहे रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर म्हणायचं आहे. पहिले तर वाक्य सांगितलंच मी, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. हे एपीजे अब्दुल कलाम सरांचे 5 वाक्य पुढचे आहे जे रोज सकाळी आरशासमोर म्हणायचे. आपल्या कुटुंबातल्या आपल्या लहान मुलांना सवय लावा. आय एम द बेस्ट. कारण या ब्रह्मांडात युनिक मी आहे. माझे फिंगरप्रिंट कोणाचीच मॅच होत नाही. दॅट्स वाय आय एम युनिक. ठीक आहे. आय कॅन डू इट. मी करू शकतो. गॉड इज ऑलवेज विथ मी. जे काही मी काम करते त्याच्यासाठी परमेश्वर माझ्या सोबत आहे. आय एम विनर अँड टुडे इज माय डे. आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी हा दिवस माझा आहे. या पद्धतीने 5 वाक्य आणि कळत न कळत ही प्रेयर इतकी जबरदस्त आहे. तुम्ही गुगलवर सर्च करायच्यावर डिटेल तुम्हाला मिळतील. या नुसतं ही प्रेयर समजून घेण्यासाठी 5,000 चे क्लासेस चालतात. पण मी त्याचा सार तुम्हाला सांगते. रोज आपल्याला सांगायचं आहे आय एम सॉरी. कळत न कळत माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या त्याची मी माफी मागतोय. प्लीज फॉरगिव्ह मी. त्यासाठी हे ईश्वरा, हे क्रिएटर मला माफ कर. थँक्यू हे सुंदर जीवन दिल्याबद्दल. आय लव्ह यू. हे 4 वाक्यांनी अगदी जीवन बदलू शकतो. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने रोज आपल्याला या जीवनामध्ये सकारात्मकतेची नवी ऊर्जा द्यायची आहे. सो हमारे विचार ही हमारा जीवन है. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम. जो विचार आपण करतो आहे तेच आपण बनणार आहे असं भगवान बुद्धाने सांगितलं आहे. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. आज आपल्या सकारात्मक जीवनाची नवी सुरुवात आपल्याला करायची आहे आणि आपल्या जीवनाला संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि आनंदाने परिपूर्ण करायचं आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण काय करणार आहे तर उद्याच्या सेशन मध्ये आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. ज्यात आपण आपल्या जीवनातल्या ज्या काही दुःखद आणि कटू आठवणी आहे त्या विसरण्यासाठी एक पॉवरफुल मेडिटेशनचं सत्र राहणार आहे. अगदी कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे आणि कोणी डिस्टर्ब करायला नाही पाहिजे. कारण याच्यात आपण आपल्या गतकाळात जे काही तुमच्या जीवनात कटू गोष्टी घडलेल्या आहेत त्याला आपण डिलीट करणार आहेत आणि आनंदाच्या सगळ्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. आणि तुम्हालाच वाटतंय की या मेडिटेशनचा लाभ तुमच्यासह तुमच्या फॅमिली मेंबर्सला भेटायला पाहिजे तर तुम्ही ही लिंक निश्चित शेअर करू शकता. कारण माझा उद्देशच आहे की ही पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. उद्या आपण पास्ट लाईफ मेडिटेशन आणि रेखीचे 5 तत्व काय आहे हे समजून घेणार आहे. ओके. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मॅडम.